मस्त थिक आणि क्रीमी असा स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक, ते पण फक्त 3 इन्ग्रेडियंट आणि 3 मिनिटांमध्ये बनतोय। तर तुम्हाला बनवायचा आहे का हा स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक कसा बनवायचा। तर करायचं आपल्याला काहीच नाही आहे, फक्त आपल्याला 3 इन्ग्रेडियंट वापर करून हा थिक आणि क्रीमी स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक खूप छान लागतो आणि तुम्ही गेस्ट आल्यावर सुद्धा हा स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक त्यांना सर्व करू शकताय। तर त्यासाठी इथे मी 5 स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत आणि त्या बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलंय। तर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात ह्या स्ट्रॉबेरी पूर्णपणे, कारण स्ट्रॉबेरीजवर कधी आपल्याला ते जे डिसइन्फेक्टंट मारतात त्याच्यामुळे स्ट्रॉबेरीवर केमिकलसुद्धा प्रेझेंट असतं। त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची स्ट्रॉबेरी, त्याचे जे पानं आहेत ते काढून घ्यायचे आणि आपल्याला स्ट्रॉबेरी अशा बारीक चिरून घ्यायच्यात किंवा मोठ्या पीसेस करून घेतले तरी चालतील। पण ह्या सगळ्या स्ट्रॉबेरीज मी इकडे चिरून घेतल्या। तर सगळ्या आपल्या स्ट्रॉबेरीज ज्या पीसेसमध्ये कट करून झाल्या त्या सगळ्या स्ट्रॉबेरी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या स्ट्रॉबेरी टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दूध टाकायचं आहे। तर थिकनिंग एजंटसाठी काही लोक कधी मिल्क पावडरचा यूज करतात किंवा काहीतरी अजून टाकतात। तर आपल्याला तसं काही करायचं नाही आहे, आपल्याला कोणत्याही थिकनिंग एजंटची गरज नाही आहे। आपल्याला फक्त यामध्ये 1 कप दूध टाकायचं आहे आणि दूध टाकून झाल्यानंतर मी इथे 1 मोठा टेबलस्पून साखर टाकली आहे। तुम्हाला जर अजून गोड हवा असेल स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक तर तुम्ही अजून साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकताय आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये हे आपल्याला 1 मिनिटासाठी चांगलं फिरवून घ्यायचं आहे। स्ट्रॉबेरीज थोड्याशा जाडसर असतात आणि त्या पूर्ण दुधामध्ये मिक्स व्हायला आणि ब्लेंड व्हायला थोडासा टाईम लागतो। त्यामुळे तुम्हाला कंटिन्यूअस 1 मिनिट हे मिक्सरचं भांडं फिरवायचं, जेणेकरून आपले जे स्ट्रॉबेरीज आहेत त्याचे मोठे काही तुकडे पण राहणार नाहीत आणि जो स्ट्रॉबेरी आहे ते सगळे दुधामध्ये चांगले एकजीव होईल आणि आपला क्रीमी असा मस्त स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक रेडी होईल। तर 1 मिनिट झाल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता मी इथे झाकण ओपन केलंय आणि स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक रेडी झाला। तर हा स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक आता सर्व करायला रेडी झाला आहे। तुम्ही सर्व करताना थोडेसे आईस क्यूब टाकून सुद्धा हा मिल्कशेक सर्व करू शकता किंवा फ्रीजमध्ये अर्धा 1 तास ठेवून त्याच्यानंतर तो थोडासा छान थंड होतो आणि थंड झाल्यावर सुद्धा तुम्ही सर्व करू शकताय। तर अशा प्रकारे तुम्हाला हा मिल्कशेक सर्व करता येईल आणि तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल। तर समर सीझनमध्ये तुमचं कोणतं फेवरेट स्पेशल मिल्कशेक आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अशाच रेसिपीसाठी तुम्ही माझं चॅनल फॉलो करायला विसरू नका। माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।